यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 3295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे। 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे। यालाही आज मान्यता दिली आहे। यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 3295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे। 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे। यालाही आज मान्यता दिली आहे।